संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारी आमदार रवींद्र फाटक आयोजित संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी उत्सवाची जोरदार तयारी सध्या ठाणे शहरात सुरू आहे। यंदाच्या वर्षी मानवी थरांसोबत मनोरंजनाचे थर देखील या दहीहंडीमध्ये रचले जाणार आहेत। तर भव्य अशी दोन्ही बाजूला क्रेन उभारण्यात आली असून या क्रेनच्या साह्याने उंचावर हंड्या उभारण्यात येणार आहेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। पाहूया। दहीहंडीची पंढरी ओळखला जाणारा ठाणे शहरामध्ये दहीहंडीची आता खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे। आपण माझ्या पाठीमागे पाहिलं तर एक भव्य असा मंच जो आहे तो या ठिकाणी उभारण्यात येत आहे। ही हंडी जी आहे ती संकल्प प्रतिष्ठानची हंडी आहे। संपूर्ण ठाणे शहरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ही हंडी जी आहे ती आता पोहोचलेली आहे। आमदार रवींद्र फाटक यांच्या माध्यमातून जी आहे ती गेल्या अनेक वर्षांपासून ठाण्यातील याच रघुनाथ नगर या परिसरामध्ये ही हंडी जी आहे ती आयोजित करण्यात येत आहे। प्रामुख्याने आपण पाहिलं तर ठाणे शहराच्या वेशीवरती आणि ठाणे शहराच्या सुरुवातीलाच ही हंडी असल्या कारणामुळे ठाणे मुंबईमधून जी येणारे गोविंदा पथकं जी आहेत ती सुरुवातीला याच ठिकाणी जे आहे ते मानवी मनोरे रचनाकरिता जे आहे ते येत असतात आणि त्यानंतर याच ठिकाणावरून सलामी दिल्यानंतर जे आहे ते पुढे ठाणे शहर असेल किंवा ठाणे शहराच्या बाहेर जे आहे ते गोविंदा पथकं जी आहेत ती पुढे सरत असतात। याच ठिकाणी आपण पाहिलं तर एक भली मोठी क्रेन जी आहे ती या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत आणि याच क्रेनच्या वरती जे आहेत ते अनेक हंड्या ज्या आहेत त्या उद्या उभारण्यात येणार आहेत। अनेक लाखोंचे पारितोषिक देखील जे आहेत ते या ठिकाणी गोविंदा पथकांकरिता जी आहे ती ठेवण्यात आलेले आहेत। तर पाहिलं तर हा जो मंच आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे या ठिकाणी एक सुप्रसिद्ध असा हस्तजत्रेमधील बँड देखील जो आहे तो या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। तर सूत्रसंचालनाकरिता देखील अनेक मान्यवर दिग्गज जे आहेत ते या ठिकाणी असणार आहेत। तर या ठिकाणी आपण पाहिलं तर गोविंदा पथकांच्या मानवी थरांसोबत जे आहेत ते हास्याचे देखील थर जे आहेत ते रचले जाणार आहेत। त्याचबरोबर सध्या जे महिला अत्याचार महाराष्ट्रामध्ये वाढत आहेत त्याला अनुसरून देखील जे आहे ते वाचा फोडण्याकरिता जे आहेत ते अनेक प्रश्न जे आहेत त्या ठिकाणी उपस्थित केले जाणार आहेत। तर काही अनेक राजकीय नेते असतील, अनेक सिने कलाकार असतील, अनेक दिग्गज मंडळी जे आहेत ते उद्या संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीला जे आहेत ते भेट देणार आहेत। शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।